तर दापोलीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये जुंपली आहे। एकला चलोचा नारा दिल्यानंतर योगेश कदम यांनी भाजपवर टीका केली आहे। मी गाफील राहणारा पुढारी नाही, 100% तयारी झाली असं कदमांनी म्हटलंय। हिंदुत्वाच्या गोष्टी करणारे विरोधकांसोबत बैठका घेतात हे दुर्दैव, योगेश कदम यांनी भाजपवर असा हल्लाबोल केलाय। एकत्र आहे, परंतु अन्य घटक पक्ष येतील की नाही मला माहिती नाही, परंतु मी काय गाफील राहणारा पुढारी अजिबात नाही। माझी 100% तयारी झालेली आहे। सोबत आला तरी ठीक, नाही आला तरी ठीक। जसं खेडला 21-0चा निकाल आपण सगळ्यांनी मिळून दिला, तसाच 18-0चा निकाल ह्या दापोली तालुक्यामध्ये 100% करणार हा विश्वास आजच्या लढीच्या निमित्ताने जे आजपर्यंत हिंदुत्वाचं चर्चा करत होते, आपले असे काही घटक पक्ष होते की हिंदुत्वाच्या नावाने अनेक रॅल्या काढल्या, अनेक तिथे मोर्चे काढले, परंतु ज्या हिंदुत्वाला ज्या पक्षाने विरोध केला आज त्यांच्यासोबतच आज ते युती करायला बैठका घेतात, ह्याच्यापेक्षा दुसरं कुठे दुर्दैव असू शकत नाही, दुसरं दुर्दैव असू शकत नाही। आणि आपलं हिंदुत्व 100% कडवट आहे। आपलं हिंदुत्व कडवट असताना परंतु आपण कुठल्याही समाजामध्ये धर्मामध्ये आपण तिथे तेढ निर्माण करायचं काम केलं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।